धन्यवाद। शैलेश निवंगुंडे सरांना आपण ऐकलं। यावेळेला आणखीन एक ताकदवर फटका येताना पाहायला मिळतोय। कव्हरच्या क्षेत्रामध्ये मॅकमिलनच्या बॅटमधून एका बाजूला मॅकमिलन आहे, एका बाजूला आकाश रिपट आहेत आणि पहिली ओव्हर या ठिकाणी संपलेली आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली ती 10 धावा। पहा, सगळ्या क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी नितीन वारे यांचा मीरा भाईंदर परिसरातील संघ पाहायला मिळतोय। नवोदित चांगले खेळाडू या संघात देखील पाहायला मिळत आहेत, परंतु समोर जर पाहिलं तर FM हॉस्पिट कर्नाटक संघामध्ये 6 राज्यातील खेळाडू खेळत आहेत सध्याच्या घडीला। अहमद अस्करी तेलंगणा राज्यातील खेळाडू आहेत, महाराष्ट्रातील खेळाडू पाहायला मिळत आहेत, मितेश दरबार गुजरातचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, संस्कारच्या रूपात उत्तराखंडचे खेळाडू पाहायला मिळत आहेत, दिल्लीचे 4 खेळाडू संजू कोनेजी असं खेळत आहेत आणि उत्तर प्रदेशचे खेळाडू देखील या मॅचमध्ये खेळत आहेत। म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये 6 राज्यातील खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत। राजू मुखिया गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील। 2 वर्षापूर्वी सुप्रीमो चषकात अप्रतिम कामगिरी करत बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील मिळवला होता। दिल्लीचा एक जबरदस्त गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल। या स्पर्धेसाठी 25 मिनिटात 5 ओव्हर टाकायच्यात। सँडी मकवाना, आपण याची नोंद घ्यायची, नाहीतर 6व्या ओव्हरला एक प्लेयर तुमचा सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल। राजू मुखिया यांना आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी। समोर मॅकमिलन, मीरा भाईंदर, ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर परिसरातील उत्तन या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या कोळी बांधवांच्या गावामधील असणारा हा खेळाडू मॅकमिलन। मॅकमिलन गोविंद बॅटिंगसाठी खूप मोठा फॅन फॉलोअर्स या खेळाडूचा सुद्धा आहे, परंतु दुसऱ्या बाजूला अखिल भारतीय क्रिकेटमध्ये राजू मुखिया हे नाव देखील चर्चेत आपल्याला पाहायला मिळतं। दिल्लीवरून आज पुण्यामध्ये हा खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल झालेला आहे। अखिल भारतीय स्पर्धा याच करता म्हटलं होतं तर एकाच मॅचमध्ये 6 राज्यातील खेळाडू ॲट अ टाइम मैदानात खेळताना पाहायला मिळत आहेत। आज आणि उद्या सुद्धा हे चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हेच उद्दिष्ट होतं की दर्जेदार क्रिकेट दाखवायचंय। राजू मुखिया यांचा पहिला चेंडू टप्पा पडतोय, थोडासा वळतोय, यष्टिरक्षकांकडे जातोय, परंतु मीरा भाईंदरचा संघही काही कमी नाहीये। प्रहार चषकातील सेमीफायनल पर्यंत मारलेली त्यांनी मजल असेल, त्यामुळे विविध स्पर्धांमध्ये ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये देखील 2 वर्ष या टीमला आपण खेळताना पाहतोय। नितीन वारे आणि कंपनी। राजू मुखिया FM हॉस्पिट कर्नाटक या टीमसाठी। ओहो, यावेळेला मात्र परीक्षा घेतली त्यांची। थोडेसे तावातावाने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडंसं बाहेर येऊन देखील खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु राजू मुखियाकडे चांगले कटर्स आहेत आणि त्याचा वापर या ठिकाणी करताना पाहायला मिळाले। अनिकेत तापकीर हे देखील उपस्थित राहत आहेत। आमचे सनी भाऊ आपली जबाबदारी नेहमीप्रमाणे घेतलेली आहे। यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण केलंय दिल्लीच्या गोलंदाजाच्या विरुद्ध मीरा भाईंदरच्या उत्तनच्या फलंदाजाचा एक उत्तन फटका 6 धावांचा। संतोष बंड सुप्रीमो चषकाच्या आयोजन कमिटीतील एक महत्त्वाचे सदस्य आणि बंड्या बॉईज या संघाचे व्यवस्थापक हे देखील आवर्जून उपस्थित आहेत। यासीन भाई शहा यांचा संघ आहे FM हॉस्पिट कर्नाटका आणि नितीन वारे यांचा NP मीरा भाईंदर। फुल टॉस, पुन्हा एकदा खराब चेंडू, परंतु त्याला स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 17 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल। दुसरी ओव्हर सुरू आहे। आपण पाहतोय आकाश रिपट आणि मॅकमिलन। आकाश रिपट देखील जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात। कासार वडवली या गावासाठी क्रिकेट खेळतात, ग्रामीण क्रिकेट देखील, आणि या हंगामात खूप दर्जेदार खेळ केलाय। नुकतंच ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये देखील आकाश रिपटची जबरदस्त खेळी पाहायला मिळाली होती। आकाश यावेळेला फाईन लेगची दिशेने वळतायत, जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमारच्या दिशेने निघालाय, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी। दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर 2 धावा घेतल्या, तिसरीचा कॉल मात्र दिला मॅकमिलनने। यस, तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते। धावसंख्या 3 ने पुढे जाताना पाहायला मिळेल। 20 धावा। धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 20 वर धावसंख्या चालली आहे। 2 बलाढ्य संघांमधील बलाढ्य अशी लढत, नॉकआउट स्पर्धा आहे। यावेळेला आणखीन एक स्ट्रोक, समोर खेळण्याचा प्रयत्न, राजू मुखिया या ठिकाणी विकेट घेताना पाहायला मिळाले। मॅकमिलनला बाद व्हावं लागेल आणि संदीप मकवाना कोल्हापूर कॅच घेत आहेत।
संपूर्ण भारतभर चर्चा आहे स्पर्धेची. कोणत्याही प्रकारची एंट्री फी न घेता एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हर झाल्यानंतर 20 धावा, 2 ओव्हर के बाद 20 रन बने हैं. बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आमिर दाफेदार, ज्या खेळाडूने यावर्षी नजीब मुल्ला ट्रॉफीमध्ये ग्रामीण गटातील मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक मिळवली. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील ज्याच्या नावावर आहे असा मीरा भाईंदरचा वंडर बॉय आमिर दाफेदार मैदानाच्या आतमध्ये जातोय. पुढच्या दोन्ही टीमला विनंती, आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. गोलंदाजीसाठी येत आहेत अहमद अस्करी. यावेळेला पहिलाच बॉल, त्याच्यावर आक्रमण केलंय आकाश रिपट. बॉल आकाशात पाठवलाय 6 धावांसाठी. हैदराबादचा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्यावर पहिलाच हल्ला चढवला आकाश रिपटने. शैलेश सर, विशाल सर, अहमद अस्करी हैदराबादचा जादूगार. ओ, पहिल्या बॉलवर मोठा फटका खेळला खरा, परंतु त्यानंतर अहमद अस्करी कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. भारतभर प्रसिद्ध आहे हा फिरकीपट्टू. धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा धावफलकावर. तीन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 32 धावा धावफलकावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दहाच्या थोडीशी पुढे सरासरी पाहायला मिळते बॉलिंगसाठी गौरव. उत्तर प्रदेशचे खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गाझियाबाद. हॅलो, या वेळेला वेगळा काही करण्याचा प्रयत्न होता परंतु यशस्वी नाही झाले. एक धाव तिकडे घेतली गेली आहे.
पी पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु गौरवने आणखीन एक विकेट घेतली आहे. आकाश रिपट जे थोडेसे धोकादायक वाटत होते त्यांचीच विकेट या ठिकाणी घेतलेली आहे. 16 धावा आकाशने केल्या, परंतु आता ते बाद झालेत. धावसंख्या जर पाहिली तर 33 झाली आहे. इकडे सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर जर पाहिलं तर काही विकेट आलेले आहेत. FM हॉस्पिटल कर्नाटक, यासिनभाई शाह अँड कंपनी. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात गौरवने. हॅट्रिकची संधी मात्र या ठिकाणी आहे. 33 धावा धावफलकावर, 3 विकेट माघारी परतल्यानंतर. चांगला बॉल त्याचा सन्मान या ठिकाणी दिलाय. ढकलले या बॉलला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. रियाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रियाजच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आमिर दाफेदार आहेत. आज प्रयत्न करावे लागतील, आपल्या टीमसाठी खेळावं लागेल. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहिला. गौरव चांगली बॉलिंग करतात. आतापर्यंत जर पाहिलं तर गौरव यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. 4 षटकांचा खेळ संपतोय. 39 धावा, 2 षटकं अजूनही बाकी आहेत. आणि जर का या 2 षटकात 20, 25, 30 धावा आल्या तर मॅच चांगली होऊ शकते. काल आपण पाहिलं 50 धावांच्या मॅच झाल्या, 47, 46 ची मॅच झाली, 43 ची मॅच सुद्धा झाली बॉलिंग करत असताना. त्यामुळे येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये एक धावसंख्या बनवावी लागणार आहे. नवत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने नवोदित खेळाडूंना संधी देण्यासाठीचा हा प्रयत्न पाहायला मिळतो. अखिल भारतीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल. राजू मुखिया इन बदलून बॉलिंगला आलेत आणि आता जर पाहिलं तर पहिलाच बॉल कटर टाकलाय आणि जी त्यांची ओळख आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत रियाज स्ट्राईकवर.
यावेळेला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. एक चांगला स्ट्रोक आलाय. गरज आहे धावांची. धावा येत आहेत. 4 धावा. आमिर दाफेदारच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. यावेळेला आपण पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. एक चौकार आल्यानंतरचं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती 44 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 45 धावा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कट्टर पाहायला मिळत आहेत. थोडीशी दुरुस्ती स्कोरची 44 आहे. चालू मॅच मधील विजेता संघ लगेच मॅच खेळणार आहे पहिल्या मॅचच्या विजेत्या संघाबरोबर. या मॅच मधील विजेता संघ पहिल्या मॅचच्या विजेत्याबरोबर लगेच मॅच खेळणार आहे याची नोंद घ्यायची आहे. राजू मुखिया आणखीन एक दर्जेदार या ठिकाणी बॉल सादर करताना पाहायला मिळाले आणि आणखीन एक विकेट देखील घेताना पाहायला मिळत आहेत. चव्वेचाळीस धावा 44. संस्कार भैया बॉलिंगसाठी पुन्हा एकदा राजू मुखिया. दिल्लीचा एक जबरदस्त गोलंदाज आहेत. आज दिल्ली, उत्तराखंड, डेहराडून, हैदराबाद, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या 6 राज्यातील खेळाडू एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाजी फलंदाजी करणारा संघही कमी नाहीये. हाही संघ तेवढाच ताकदीचा आहे. त्यांच्याकडे क्षमता आहे. या संघाने सुद्धा म्हणजे फील्डिंग करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमने प्रहार चषकामध्ये दिल्ली संघाला पराभूत केलं होतं मला आठवत आहे. धावसंख्या 5 ओव्हर संपल्यानंतर 44 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 विकेट माघारी परतलेले आहेत. 1 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. फील्डिंग टीमचं विशेष कौतुक 21 मिनिटात 5 ओव्हर संपवलेले आहेत. शेवटची ओव्हर. मितेश दरबार आलेले आहेत. गुजरातचे गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. मितेश दरबार परंतु त्यांच्यावर या ठिकाणी पहिल्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. आमिर दाफेदार आणि उबेद खान म्हणजे मुन्ना बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक धडाकेबाज बॅटर म्हणून मुन्नाची ओळख आहे आणि आता मुन्ना अंतिम टप्प्यामध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतात आपल्याला पाहिजे. 45 धावा धावफलकावर झाले आहेत. उबेद खान म्हणजेच मुन्ना स्ट्राईकवर. यावेळेला बिग हिट केलाय. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. कॅच मात्र तिकडे सुटली जाते आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. आज संजू कनोजिया यांना देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. संस्कारला इन ॲक्शन मध्ये पाहतोय. राजू मुख्याला इन ॲक्शन मध्ये पाहतोय. गौरवला या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. अहमद अस्करी, संदीप मकवाणा, महाराष्ट्रातील देखील काही खेळाडू आहेत. यावेळेला मात्र बिग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. समोरच्या दिशेने हवाई हल्ला अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. एक जबरदस्त स्ट्रोक आमिर दाफेदारच्या बॅटमधून. षटकार.
उज्ज्वल यांना पाहतोय आपण, संस्कारला पाहतोय, राजू मुखिया, गौरव, अहमद अस्करी, मितेश दरबार, सचिन काटकर, मुजम्मिल, कल्पेश माहुलकर हे महाराष्ट्रातील खेळाडू देखील या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे 6 राज्याची टीम सध्या मैदानात खेळते. 52 धावा अंतिम टप्प्यात मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने, परंतु फॉलो थ्रू मध्ये अडवल्यामुळे वेग कमी झाला. एक धाव तिकडे घेतली आहे आणि मुन्ना आणि आमिर दाफेदार दुसरी देखील धाव तिकडे घेतली जाते. धावसंख्येत 2 ने पुन्हा एकदा भरवताना पाहायला मिळतोय. 54 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. चौपन्न धावा, एक 60 पर्यंत धावसंख्येला न्यायचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. रनची गरज आहे सध्या मीरा भाईंदर टीमला. एनपी नितीन पांडुरंग वारे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यासिनभाई शहा यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. डिंगडॉंग लाईव्हवर ही स्पर्धा आपण पाहताय. डिंगडॉंग लाईव्ह अजूनही आपण सबस्क्राईब नसेल तर केलं तर कृपया ते सबस्क्राईब करा, कारण खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज त्यांच्याकडून देखील आज आपण या ठिकाणी पाहतोय. आणखीन एक स्ट्रोक जो मात्र या ठिकाणी पाहुयात गॅपमध्ये जाईल का, परंतु फिल्डर तिकडे आले, थोडेसे स्किड झाले, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काही त्यांनी सोडला नाहीये. धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा पुढे जात असताना पाहायला मिळते. FM हॉस्पेट कर्नाटक आणि त्यांच्या विरोधात NP मीरा भाईंदर अशी ही मॅच पाहायला मिळते. अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेट आपण सध्याच्या घडल्या या ठिकाणी पाहतोय. आमचे मित्र आणि एक नामवंत गोलंदाज शैलेश निवंगुणे खूप चांगली कामगिरी समालोचनात ते देखील करतायत. आणखीन एक बिग हिट समोरच्या दिशेने, शेवटचा बॉल होता आणि स्वतःला बॅलन्स केलं, तोल जातोय असं पाहिलं, बॉलला पुन्हा एकदा हवेत पाठवलं आणि त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. यस, चांगले एफर्ट्स दाखवले त्या ठिकाणी संस्कार यांनी. आमिर भाई आपलं स्वागत असणाऱ्या वीर विजय अकलूज टीम या ठिकाणी दाखल होते. सिराज भैया माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असते. हा संघ पाहायला मिळत असतो आणि अकलूज सोलापूरच्या या सगळ्या खेळाडूंचं देखील आम्ही स्वागत करू. OUT आउट. धावसंख्या झाली आहे 57, विजयासाठी 58 धावांची आवश्यकता.
चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 36 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. यानंतर एक मैदानाच्या आतमध्ये मीरा भाईंदर टीम जाताना पाहायला मिळेल. ओपनर बैटर जल्द से जल्द भेज दीजिए. FM हॉस्पिटल कर्नाटक. मॅच सुरू आहे. श्रीतेज करंडकाची कोणत्याही प्रकारची एंट्री फी न घेता अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा. 3 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 लाखाचा दुसरा पुरस्कार, तृतीय चतुर्थ 50-50 हजाराचा पुरस्कार. प्रत्येक संघाला दिले गेलेले किट्स, चांगल्या मैदानामधील स्पर्धा. त्याचबरोबर जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यात सामनावीर म्हणून देखील जर विशेष पुरस्कार आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक मॅचचा नाणेफेक चांदीच्या नाण्याने आणि विजेत्या संघनायकाला ते नाणं दिलं जात आहे. अशी खूप सारी वैशिष्ट्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेची फायनल मॅच ही 2 इनिंगची असणार आहे. टेस्ट क्रिकेट टाईप. बॅटिंगसाठी बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला कोल्हापूरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप मकवाना सँडी. जयसिंगपूर तालुका सचिन काटकर आहे. ओके, सचिन काटकर मुंबई माहुल आंबापाडा परिसरातील खेळाडू आहेत. नेव्हीसाठी देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळतो सचिन काटकर आणि त्यांच्या जोडीला दिल्लीच्या करोळबागचा खेळाडू ज्याच्या नावाची सध्या चर्चा संपूर्ण भारतभर आहे. ISPL स्टार. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये संजू कनोजिया बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालेत. विविध भागातून खेळाडू आलेत. सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. बीडचा संघ काही कालावधीत या ठिकाणी येईल. सोलापूरची टीम उपस्थित झाली आहे. पालघरचा संघही रात्री अपडेट दिलेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सोलापूरचा आणखीन एक संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज सोलापूरच्या 2 टीम असतील. बीडची एक टीम आहे. पालघर मुंबई एकत्रितपणे देखील आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर 6 राज्यातील टीम जी बनली आहे ती सध्या मैदानाच्या आतमध्ये FM हॉस्पिटल कर्नाटक ही टीम देखील पाहायला मिळते. आणि सध्या सचिन काटकर आणि संजू कानोजिया ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंगसाठी गिरीश बोहरा गोलंदाजीसाठी येतात. गिरीश बोहरा एका वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि पुण्यामध्ये एवढं दर्जेदार आयोजन आज मात्र या ठिकाणी सादर करण्याचं काम सचिन शेठ लालदास तापकर यांनी केलंय. मीरा भाईंदरचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर जर पाहिलं तर मुंबईचा बॅटर पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला दिल्लीचा खेळाडू आहे संजू कनोजिया ज्याच्या नावाची चर्चा सध्या संपूर्ण भारतभरामध्ये आहे. फुलटॉस बॉल. पहिलाच बॉल फ्लिक केलाय आणि पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. सचिन काटकर यांच्या बॅटमधून येतोय चौकार. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर या ठिकाणी चौकार खेळतात सचिन काटकर. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा नेव्हीसाठी खेळतात. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संजू कनोजिया दिल्ली यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. आज राजेश पवार देखील इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. सिद्धेश स्पोर्ट्स अकॅडमीचे कोच. यावेळेला पाहू शकता आपण
धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळत आहे आणि आता सध्या पुण्यामध्ये दाखल झालाय दिल्लीचा खेळाडू, ज्याने धमाका क्रिकेट क्लब दिल्लीला लोकप्रिय करण्यामध्ये ज्या खेळाडूचा खूप मोठा वाटा आहे, तोच बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संजू कनोजिया, करोलबाग दिल्ली बॅटिंग करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाज मुनाफ देखील काही कमी नाहीये. यॉर्कर स्पेशलिस्ट, एक जबरदस्त गोलंदाजी त्यांच्याकडून देखील पाहायला मिळते आणि आज मीरा भाईंदरचा संघ देखील एका चांगल्या ताकदीनिशी इकडे दाखल झालेला आहे. संजू कनोजिया, पहिलाच बॉल, सुंदरता पाहायला मिळते त्यांच्या बॅटिंगमध्ये नेहमीच आणि पहिलाच बॉल सीमारेषच्या दिशेने चाललाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बॉल अडवलाय आणि धावसंख्येला जर पाहिलं तर 2 ने पुढे पाठवलंय. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु गिरीशने कमबॅक केलाय. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. काही होऊ शकतं. आम्ही काल अशा मॅचेस पाहिलेल्या आहेत, सगळे थक्क झाले कालच्या मॅचेस पाहून. विशेष म्हणजे बीडचा संघ, साताऱ्याचा संघ, सोलापूरचा संघ एक चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली आणि कालच्या दिवसातील अप्रतिम खेळानंतर बीडचा संघ, ज्या नौक्या संघाने काल क्वालिफाय देखील झाले आणि ही स्पर्धा चर्चेत आणली त्या संघाने. बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय समोरच्या दिशेने. संजू कनोजिया फ्रॉम दिल्ली यांच्या बॅटमधून येतोय चौकार. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलंच मार्गस्थ आहे. चांगली सुरुवात झाली आहे FM हॉस्पेट कर्नाटक. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न 2 वेळा मुनाफच्या विरुद्ध झाला संजू कनोजिया यांचा, परंतु मुनाफने काही तो यशस्वी होऊ दिला नाही. त्यांनी देखील सांगितलंय मी मीरा भाईंदर वरून पुण्यामध्ये का आलोय ते देखील या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्यांना विनंती असणार आहे, डिंगडॉंग लाईव्हवर ही स्पर्धा आहे आणि डिंगडॉंग लाईव्हवर अतिशय खूप दर्जेदार लाईव्ह चित्रण पाहायला मिळत आहे आणि हे लाईव्ह चित्रण आपल्याला आवडलं असेल, ही स्पर्धा आपल्याला आवडली असेल तर डिंगडॉंग लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांचं लक्ष म्हणजे अशाही प्रकारे स्पर्धा होऊ शकतात हे जर संपूर्ण भारताला कोण दाखवून देत आहे तर त्यांचं नाव आहे सचिन शेठ लालदास तापकीर फ्रॉम चरोली. विविध राज्यातील खेळाडू आज पुण्यात दाखल झालेत. त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर आहेत. चालू मॅच मधील विजेता पहिल्या मॅच मधील विजेत्या बरोबर लगेच दुसरा सामना खेळणार आहे. रायनल इतूर सध्या चर्चेत असणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी रायनल इतूर यावेळेला बॅकफुटला गेले. बॉलला मात्र केवळ ढकललंय. पॉइंटच्या दिशेने तिकडे एक धाव मिळेल. अंडर 24 बिग बॅश मध्ये काय बॉलिंग केली होती या खेळाडूने, जबरदस्त गोलंदाजी केली होती रायनल इतूर. मीरा भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या उत्तन गावचा आणखीन एक सितारा उत्तन चौक गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो. रायनल चर्चेत आहे हे नाव. पाहूया मॅचचं गणित या ठिकाणी बदललं जाईल का. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 11 धावा आल्या होत्या, परंतु बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आम्ही पाहिलंय हा रायनल की फॅक्टर ठरतात. ज्या वेळेला गोलंदाजीला येतात पारडं बदलतात, परंतु आज समोरचं आव्हानही तेवढंच मोठं आहे कारण संजू कनोजिया बॅटिंग करतायत. यावेळेला विकेट केला जातोय. संजू कनोजिया सांगतायत मी दिल्लीच्या करोळबाग वरून चरोली पुण्यामध्ये का आलोय. संजू कनोजिया ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
संजू कनोजिया सध्याच्या घडीला भारतातील डावखुरे हाताच्या फलंदाजांची यादी काढली गेली तर आघाडीच्या फलंदाजांमध्ये संजू कनोजिया हे नाव सामील आहे आणि आज तोच ही स्पर्धा खेळण्यासाठी पुण्यामध्ये आणि चरोलीमध्ये दाखल झालाय संजू कनोजिया। परंतु रायनलला कमबॅक करावं लागेल। आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेलो आहोत। नितीन पांडुरंग वारे सातत्याने नवोदित खेळाडूंना सपोर्ट करण्याचं काम तेही करत असतात आणि आज मात्र त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याची वेळ या सगळ्या खेळाडूंची देखील आहे। 18 धावा धावफलकावर आहेत। रायनलचा हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि रायनल कशासाठी ओळखला जातो? विकेट घेण्यासाठी। आणि रायनलने मात्र संजू कनोजियाची एक मोठी विकेट घेतलेली आहे आणि धक्का मात्र मोठा बसतोय सध्याच्या घडीला मात्र FM हॉस्पेट कर्नाटक टीमला। संजू कनोजिया सारखी एक मोठी विकेट या ठिकाणी घेतली आहे। 5 बॉलमध्ये 12 रन करून संजू कनोजिया माघारी परतलेले आहेत। धावसंख्या 18 झाली आहे। चालू मॅच नंतर या मॅच मधील विजेता आणि पहिल्या मॅचचा विजेता आयुष 11 चिखली यांच्यामध्ये मॅच लगेच खेळवली जाणार आहे। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत। राज्य उत्तराखंड आणि शहर डेहराडून या ठिकाणावरून मात्र पुण्यात दाखल झालाय संस्कार। चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेर अगदी खोलवर टाकला, त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावा धावफलकावर। चांगलं कमबॅक, एक षटकार मारल्यानंतर देखील मी उल्लेख केला होता या रायनल इतूरचा, कारण हा गोलंदाज जबरदस्त आहे आणि विकेट घेण्यामध्ये पटाईत आहे आणि एक मोठी विकेट घेतली आहे। सध्या सचिन काटकर यांना आपण पाहतोय, मुंबईचे खेळाडू आहेत। नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर उत्तराखंड राज्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। समोर रायनल इतूर। चांगला बॉल परंतु त्यावर देखील धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचली 20 धावांवर। 6 षटकांमध्ये 58 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु कालचा दिवस आठवा। 44 धावांची मॅच नव्हती झाली 6 ओव्हरमध्ये, 46 ची नाही झाली आहे, 50 ची सुद्धा नाही झाली आहे काल। त्यामुळे याही परिस्थितीमध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं आणि मीरा भाईंदर NP स्पोर्ट्स हा संघ देखील एक जिगरबाज संघ आहे। समोर बलाढ्य FM हॉस्पेट कर्नाटक। यावेळेला बिगिट केला जातोय। संस्कार सांगतात मी उत्तराखंड राज्यातून महाराष्ट्र राज्यात पुण्यात का आलोय। एक मोठा फटका, 4 धावा। नक्कीच या मॅच मध्ये 6 राज्यातील खेळाडू खेळताना पाहायला मिळतात। उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा या 6 राज्यातील खेळाडू बॅटिंग मध्ये खेळत आहेत। परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील कमी नाहीये, याचा उल्लेख मी आवर्जून करेल। 2 ओव्हर नंतर 24 झाल्यात, कारण क्रिकेट त्या क्षणी जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे, आपण काल पाहिलंय। संस्कार यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। डेहराडून उत्तराखंड वरून खास ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत पुण्यामध्ये। मुना पुन्हा एकदा बॉलिंग साठी येतात। गिरीश बोहरा, मुनाफ हे त्यांचं टोपण नाव आहे, मूळ नाव मुना गिरीश बोहरा आहे।
वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जातात, परंतु एक महत्त्वपूर्ण विकेट आली आहे. एक प्लस पॉईंट झाला आहे रायनलच्या ओव्हरमध्ये, महत्त्वाची विकेट त्यांनी घेतली आहे. संजू कनोजियाची टीममध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहत आहोत. श्रीतेज करंडक, अशी एक स्पर्धा कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता एवढ्या सुंदर मैदानावर सुंदर अशी स्पर्धा आणि शिस्तबद्ध अशी स्पर्धा पहा. 2 संघ लेट आले, आपण त्यांना पेनलाइज केलेलं आहे. आणि सगळ्या संघांना विनंती आहे, आपण शिस्तबद्ध पद्धतीनेच क्रिकेट खेळायचं आहे. जर बेशिस्त वर्तन ज्या टीमचं सापडणार आहे त्या टीमला पुढल्या वर्षी या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. आणि या सगळ्यांची नोंद कमिटी ठेवते. पहिल्याच बॉलवर सचिन काटकर यांचं आक्रमण पाहायला मिळालं. बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. सचिन काटकर आपल्या गावासाठी देखील क्रिकेट खेळतात. माहुलचा आंबापाडा आणि त्याचबरोबर लेदर बॉलचं क्रिकेट नेव्हीसाठी खेळणारे खेळाडू आहेत. सचिन काटकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मुंबईवरून आलेत खेळण्यासाठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत संस्कार आणि गिरीश बोरा, हे मात्र गोलंदाजी करतात. 30 धावा धावफलकावर झाल्यात. 58चा पाठलाग करायचा आहे. चांगला बॉल, सन्मान दिलाय, ढकललाय कव्हरच्या दिशेने. 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. प्रत्येकाला जिंकायचं आहे आणि म्हणूनच विविध गावातून, विविध राज्यातून, विविध जिल्ह्यातून खेळाडू दाखल झालेत पुण्यामध्ये. आणि आजच्या प्रमाणे उद्या देखील हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. संस्कार समोर जर पाहिलं तर गिरीश. यावेळेला पुन्हा एक सुंदर फटका, कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. मिक्सफील्ड झाली आहे, तिकडे 1 धाव मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु थांबवले. धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवर हा धावफलक जाईल. जिंकायचंय. जिंकणाऱ्याला 3 लाखाचा पुरस्कार, उपविजेत्याला 2 लाखाचा, त्यानंतर तृतीय आणि चतुर्थ 50-50 हजाराचा पुरस्कार हा देखील इकडे दिला जाणार आहे. यावेळेला आपण पाहू शकता धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 3री ओव्हर मात्र या ठिकाणी सुरू आहे, परंतु मीरा भाईंदर टीमला माझ्या मते इकडे विकेटची आवश्यकता आहे. 58 धावांचं टार्गेट ठेवल्यानंतर तुम्हाला विकेटची आवश्यकता आहे. त्या विकेट इकडे घ्याव्या लागतील. अशाही प्रकारे स्पर्धा होऊ शकते, अशाही प्रकारे क्रिकेट होऊ शकते, हे दाखवण्याचं काम मात्र सचिन शेठ लालदास तापकीर यांनी केलंय. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, स्वतः चांगले खेळाडू. आणखीन एक विकेट होतोय समोरच्या दिशेने. सचिन काटकर खूप चांगली कामगिरी करतायत. 6 धावा, षटकार. धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 1 विकेट माघारी परतली आहे. FM ऑस्फेट कर्नाटक चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. चांगला बॉल, लोअर फुल टॉस बॉल, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. पहा, प्रत्येक बॉलवर तुम्ही आक्रमण नाही करू शकत. अशाही प्रकारचे काही स्ट्रोक आपल्याला खेळावे लागतील. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे, नो आहे की नाही पायाचा याकरता. अच्छा, साइड लाईन.
सगळ्यांना एक महत्त्वाची विनंती सूचना, कोणाला पाणी हवं असेल आम्हाला कळवा, ज्यावेळेला मॅच थांबलेली असेल त्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता। कोणाला अस्वस्थ वाटत असेल, काही त्रास जाणवत असेल आम्हाला कळवा। डॉक्टरांची टीम विथ ॲम्ब्युलन्स आपण मैदानात सज्ज ठेवण्यात आलेली आहे। नो बॉल, पंचांचा निर्णय येतोय, हा नो बॉल आहे। प्रेक्षकांना विनंती आहे, आपल्यासाठी समोरच्या दोन्ही मंडपामध्ये मोठ्या प्रमाणावर खुर्च्या ठेवल्या, तिकडेही जाऊन आपण मॅचचा आनंद घेऊ शकता। अखिल भारतीय स्पर्धा सीतेज करंडक, ज्या ट्रॉफीवर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत, कारण भारताच्या विविध राज्यातील खेळाडू या ठिकाणी, तारे सितारे तर आलेत परंतु उगवते सितारे सुद्धा आलेले आहेत। ज्यांना काहीतरी सिद्ध करायचे अशाही खेळाडूंना आपण इकडे पाहणार आहात। आणि कालच्या दिवसात आपण पाहिलं, बीडच्या संघाने मात्र धक्कादायक विजयाची नोंद केली आणि अख्ख्या महाराष्ट्रभर आणि भारतभर चर्चा करायला लावली बीडची आणि त्यांच्या संघाची आणि त्यांच्या नावांची। संस्कार पुन्हा एकदा समोर जर पाहिलं तर गिरीश बोहरा 42 धावा धावफलकावर आहेत, मोठा फटका खेळण्याची संधी। लोअर फुल टॉस बॉल, त्याला जर पाहिलं तर कव्हर पॉइंटला कॅप मध्ये खेळलेत, तुटून पडलेत उत्तराखंड राज्यातील खेळाडू म्हणजे संस्कार। 4 धावा। धावसंख्या 4 ने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल। 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 46 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। एक विकेट माघारी परतलेली आहे, म्हणजे मॅचला जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये केवळ 12 रनची आवश्यकता आहे। बारा धावांची आवश्यकता अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल। संस्कार आणि संस्कारच्या बरोबरीने सचिन काटकर 8 बॉलमध्ये 9 बॉलमध्ये 23 धावांवर बॅटिंग करत आहेत सचिन काटकर। यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे, फटका हवेत आहे परंतु एक धाव घेतली गेली। सचिन काटकर 24 वर पोहोचतायत, संस्कार 10 वर बॅटिंग करतात। सध्याच्या घडीला 11 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। अखिल भारतीय क्रिकेट आज आपण पाहतोय, मीरा भाईंदरचा एक जबरदस्त संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि FM हॉस्पिटल कर्नाटक टीम मध्ये मात्र भारताच्या 6 राज्यातील खेळाडू एकाच वेळेला आपल्याला मैदानात पाहायला मिळतात। हो, बॉल टप्पा पडतोय, वळतोय। प्रतीक गऱ्या बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना, बॉलिंगसाठी मात्र येताना पाहायला मिळत आहेत। रायनलला या अगोदर पाहिलं, प्रतीक गऱ्याला आपण पाहतोय। 47 धावा धावफलकावर आहेत। यावेळेला आणखीन एक हिट, संस्कार उडवलाय बॉल, संस्कारने फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे। 6-6-6-6 षटकार। आता मात्र अगदी विजयाच्या दिशेने, औपचारिकता विजयाची या ठिकाणी बाकी आहे। या मॅचला जिंकण्यासाठी केवळ 5 धावांची आवश्यकता। त्रेपन्न धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणखीन एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल। 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल सीमारेषा पलीकडे पसार होताना पाहायला मिळतोय। 4 धावा त्या ठिकाणी येतील, चौकार आलाय आणि आता केवळ विजयाची औपचारिकता एका धावेपासून दूर आहे। टीम दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी यायचंय।
विजेता संघ जो होईल त्याच टीमच्या कॅप्टनने विनंती आहे टॉससाठी यायचं आणि आयुष 11 चिखली आपण देखील टॉससाठी सज्ज राहायचं आहे. आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि ही औपचारिकता FM हॉस्पेट कर्नाटक पहिल्या मॅचमध्ये विजयी ठरताना पाहायला मिळत आहेत. खूप छान कामगिरी त्यांनी केली आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर NP मीना भाईंदर आपलं देखील विशेष कौतुक. संतोष बंड सर आपल्याला विनंती आपण या ठिकाणी प्लीज यायचं. संतोष बंड सर. संतोष बंड. सचिन काटकर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. सचिन काटकर. काटकर. सचिन. सचिन टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला यायचं आहे. सचिन कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच ही स्पर्धा कशी वाटली? कोणत्याही प्रकारची एंट्री न ठेवता एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे त्याबद्दल आणि कशा प्रकारे आपला संघही बनला आहे कसं वाटलं खेळताना इकडे? पहिला तर सर्वात पहिला आम्हाला एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद आणि खूपच चांगलं आयोजन वाटतंय. एवढं ग्रीन आउटफील्ड आणि विकेट एकदम टर्फ हार्ड एकदम आणि टीम आमची भरपूर चांगली बनवलेली आहे. परवेज भाई बंड सर यांनी मिळून खूप छान कामगिरी आपली या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीमचे कॅप्टन या संदीप मकवाना आणि आयुष 11चे कॅप्टन